वारी शब्दाचा पहिला शब्द आहे व, आणि व शब्द खरंच वजनदार आहे. तू म्हणाल व शब्दाचं वजन तुम्हाला कुठं कुठं दिसलं? व शब्दाचं वजन कुठं कुठं नाही हे तुम्ही सांगा मला. सर्व क्षेत्रामध्ये तुम्हाला व शब्दाचं वजन दिसून येईल. काय सांगताय? हो, मानवी जीवनाचा प्रवास 4 क्षेत्रातून होतो. विद्यार्थी जीवनातून, गृहस्थी जीवनातून, राजकीय जीवनातून, पारमार्थिक जीवनातून. या 4ही जीवनामध्ये तुम्हाला व शब्दाचं वजन दिसल. विद्यार्थी जीवनामध्ये 3 वचं वजन आहे. बर. गृहस्थी जीवनामध्ये 3 व ला किंमत आहे. राजकीय जीवनामध्ये 3 व ला किंमत आहे. आणि परमार्थामध्ये सुद्धा 3 व ला किंमत आहे. 4 त्रिक 12 व तुम्हाला आज ऐकायचे आहेत. ऐकलं का व? ऐका. हे 12 व ध्यानात धरता आले तर धरा, नाही तर बघा जेवढे घेता येतील द्या. विद्यार्थी जीवनातले 3 व ऐका, गृहस्थी जीवनातले 3 व ऐका, राजकीय जीवनातले 3 व ऐका माऊली, आणि परमार्थिक जीवनातले 3 व ऐका. परमार्थिक जीवनातला 3 नंबरचा व सांगूनच मला इकडे यायचंय. विद्यार्थी जीवनामध्ये 3 व ला किंमत आहे. कोणते 3 व? पहिला व, जो 1 ते 25 या वयाच्या गटात आहे ना, याने या विद्यार्थ्याने 3 व सांभाळायचे. पहिला व वेळ, दुसरा व विद्या, आणि तिसरा व वैराग्य. कसं कसं कसं? असं 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 ऐका. पहिला व वेळ. विद्यार्थ्याने वेळ वाया घालायची नाही. तुका म्हणे घडी घडीने साधावी, काळ जाऊ नेदू वाया, चिंतू विठोबाच्या पाया. 1 ते 25 जो वेळ वाया घालवतो, नंतर त्याचं उभं जीवनच वायाला जातं महाराज. आणि म्हणून विद्यार्थ्याने वेळ वाया घालायची नाही. मर्यादा ते बरी, वेळ जाणावी चतुरी. वेळ विद्यार्थ्याने वाया घालवायची नाही. बघा, सारखा अभ्यास करत राहायचा. वेळ विद्यार्थ्याने पहिला व सांभाळायचा. वेळ. हसाय खेळायचं जरी युग असेल, हसाय खेळायचं जरी वय असेल, तर कामापुरतच खेळायचं, उरलेल्या वेळेत आपली साधना करून मोकळं व्हायचं. विद्यार्थी जीवनातला पहिला व सांगितला वेळ. ठीक आहे, वेळ पाळू, पण त्या वेळेत विद्यार्थ्याने काय करायचं? तर त्याने बिड्या नाही फुकायच्या, त्याने विद्या मिळवायची. वेळ साधायची म्हणजे काय करायचं? दुसरा व विद्या. तो विद्यार्थी असावा, अविद्यार्थी नसावा. गावगाव खूप मोठी शोकांतिका आहे माऊली. गुरुजी, गावगाव 25च्या वयातली मुलं दारू पितात, 25च्या वयातली मुलं बिड्या ओढतात, 25च्या वयातली मुलं बोलो जुभा केसरी, आहा वा वा, विमल खातात. असो, कालांतराने त्यांचा खकानाच होणार आहे. आणि म्हणून विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांना, पहिला व सांभाळा वेळ. मग त्या वेळेत काय करा? विद्या मिळवा. विद्या. आपला जन्मभर प्रवास आहे, आणि या प्रवासात आपला एकच मित्र आहे. कोण? विद्या. विद्या मित्रम प्रवासेषु, असं शास्त्र वर्णन करतं. म्हणून वेळ साधिता आली पाहिजे, त्यात विद्या मिळवायची. पण बारीक आहे का? वेळ आणि विद्या संपन्न करण्यासाठी त्या विद्यार्थ्याकडे वैराग्य लागत. वैराग्य असेल तरच वेळेचं महत्व कळतं माऊली, आणि वैराग्य असेल तरच विद्या मिळती. कारण विरक्ती वाचोनी कही, ज्ञानाशी तगनेची नाही, स्पष्ट माऊलीने 15व्या अध्यायात लिहून टाकले. आणि म्हणून विद्यार्थी जीवनातले 3 व सांगितले. बोलत चला आता. पहिला व वेळ, दुसरा व विद्या, तिसरा व वैराग्य. 3 शब्दाची सुरुवात वने होते. व शब्दाचं वजन. विद्यार्थी जीवनातून काही माणसं गृहस्थी जीवनात जातात. माझ्या पुढे बसलेले 99% गृहस्थीचे आहेत. गृहस्थी जीवनात 3 व पाहिजे. 3 वचं वजन कळालं पाहिजे. बोला, कोणते 3 व? तुम्हाला कळालं पाहिजे. आता तुम्ही गृहस्थीत म्हणजे सांगता आलं पाहिजे. नाही गृहस्थी, चला आळंदीला. मग गृहस्थी माणसाने 3 व सांभाळायची मावली. पहिला व विनोद, दुसरा व वैभव, आणि तिसरा व विनियोग. वा, 3 व सांभाळायचे. पहिला व विनोद. गृहस्थी माणसाने हसून खेळून राहायचं. पप्याच्या बापाने पप्याच्या आई संग हसून खेळून राहायचं, आणि पप्याच्या आईने सुद्धा पप्याच्या बापासंग हसून खेळून राहायचं. हे आम्हाला सांगायची पाळी नाही आली पाहिजे. हा आमचा विषय आहे का? हा तुमचा विषय आहे. गृहस्थी माणसाने हसून खेळून राहायचं. काही गृहस्थी जन्मभर हसत नाहीत. वा, त्यांचं हसणं कायमचं संपलेलं आहे.
ते कीर्तनात जरी आले आणि कीर्तनकाराने एखादा दृष्टांत सांगितला, एखादा विनोद सांगितला, चुटका सांगितला, हसणार नाही. उगाच सगळे हसले म्हणून तो हसवतो. पण कसा हसवतो? असा चेहरा करतो की त्याचा चेहरा पाहिल्यावर शेजारच्याला रडायला येतंय बघा. काही काहीचा तर चेहराच रडका असतो. मिया रोते क्यों हो, बोले सुरत ही व्हायची. आता काय याला सुरतला नेऊन सोडावं का काय कळून जाणे. म्हणून गृहस्थी माणसाने सगळ्यात पहिला व विनोद, हसून खेळून राहा माऊली, हसून खेळून राहा. खूप जीवन थोडंय. हसायला खेळायला शिका माऊली. जरी सुखाचा प्रसंग असेल तरी हसा, आणि दुःखाचा प्रसंग असेल तरी हसा. कारण का, जरी दुःखाचा प्रसंग असेल तर तो जाणार आहे. हे भी दिन जाएंगे, अच्छे दिन आएंगे, हे भरोसा ठेवा. बर सोनू, तुझा माझ्यावर भरोसा आहे ना? हाय हाय, एवढा भरोसा ठेवा माऊली. पहिला व विनोद, दुसरा व वैभव. गृहस्थी माणसाकडे वैभव पाहिजे. वा, गृहस्थी माणसाच्या दारात बुलेट पाहिजे, पण ती मामाची नाही पाहिजे, आपली पाहिजे. बरेच जण दुसऱ्याच्याच गाड्यावर वजन हाणतेत. बर असो, गृहस्थी माणसाकडे बंगला, गाडी, घोडी, वैभव पाहिजे माऊली. पहिला व सांगितला गृहस्थी माणसाकडे बोला विनोद, दुसरा व सांगितला वैभव, आणि तिसरा व नुसता वैभव गोळा करायचं नाही, त्याचा विनियोग करता आला पाहिजे. माऊली, तुम्ही विनियोगाच्या बाबतीत खूप खूप कमतरता आहे तुमची. परवा पेपरला बातमी वाचली 2 महिन्यापूर्वी, समाधान महाराज 80 कोटीचे मालक वृद्धाश्रमात मेले. मुलाने 40 कोटी वाटून घेतले, मुलीने 40 कोटी घेतले. मैतीला आले नाही. मला त्या मुलाला आणि मुलीला दोष द्यायचा नाही, त्याने 80 कोटी कशाला कमावले होते याला दोष द्यायचा आहे. तो दान केला असतं तर सगळ्या जगाने, तू कुठे धर्मशाळा बांधायची, कुठं स्मारक बांधायचं, माऊलीचं स्मारक बांधायचं, एखादं माऊलीचं नारळ घ्यायचं, किती मोठं तुझं नाव झालं असतं. पण लोकाला विनियोग कळत नाही महाराज. कुठं द्यावं, कुठं देऊ नये. काहींना दान करायचं म्हणलं का हाताला लखवा होतो. दानी कापे हात, नावडे ते विषयी मात. असं आहे. खूप चिक्कू माणसं आहेत, चिंगूस. आमचे वैद्य गुरुजी सांगायचे मक्खी चूस. मक्खी चूस म्हणजे जर माशी तुपात पडली तर माशी सुद्धा चोखून टाकणारा. वा, त्याला म्हणायचं मक्खी चूस. वैद्य गुरुजी म्हणायचे, वैद्य गुरुजी. संपला माझा विषय. गृहस्थी माणसाने 3 व पाळायचे, विनोद, दुसरा व वैभव, तिसरा व विनियोग म्हणजे दान करायचं. म्हणून विनियोग शब्दाचा अर्थ दान आहे. चला, विद्यार्थी जीवनातले 3 व सांगितले, विद्या, वेळ, वैराग्य. गृहस्थी जीवनातले 3 व पाहिले आपण, विनोद, वैभव, विनियोग. पुढे चला, राजकीय जीवन. ज्याला राजकारण खेळायचंय, ज्याला गावातलं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, राज्याचं, देशाचं, जगाचं राजकारण खेळायचं, त्याच्याकडे 3 व पाहिजे. कोणते 3 व? इथं कोणी राजकारणी असेल तर सांगता का जरा? 3 व कोणते? नानासाहेब, 3 व सांभाळता आले पाहिजे. कोणते 3 व? पहिला व वक्तृत्व, हा हा हा. दुसरा व विकास, आणि तिसरा व विनम्रता. वा, याने राजकारणी शोभून दिसतो माऊली. पहिला व वक्तृत्व. राजकारणी माणसाच्या बोलण्याला अशी धार पाहिजे महाराज. तो असा माईक पुढे उभा राहिला तर त्याने बोलायच्या आधी टाळ्या सुरू झाल्या पाहिजे. तुमचंच ऐकायला एवढ्या लांब आलोय, तुमचं भाषण ऐकायला. महाराज, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकायला महाराष्ट्रातून, जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावागावातून माणसं जायची. काय भाषणाची लकप होती. स्वर्गीय R.R. पाटील साहेब, खूप भाषणाची लकप होती. आणखीन तुम्हाला सांगू का नाव एक, अटल बिहारी वाजपेयी यांचं भाषण तर लोकांनी लिहून ठेवलेत, लिहून. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, काय वक्तृत्व होत. एकदा त्यांनी बिहारला सभा घेतली. बिहारला त्यांची पहिलीच सभा होती. एवढी सभा गाजली, इथून मागही कोणाची होणार नाही, इथून पुढे कोणाची होणार. लाखोंनी समाज उलटला महाराज ती सभा ऐकायला. आणि खूप त्यांचं वातावरण झालं. आता हा नियमच आहे, बाहेरच्या माणसाने येऊन त्या भागात रान धरलं तर त्या भागातल्या लोकांचं पोट दुखत, हा नियम आहे. आता याला पर्याय नाही माऊली, याला काही उत्तर देता येत नाही आपल्याला. त्या अटल बिहारींची सभा गाजली, मग त्याचं पोट दुखायला लागलं. कोणाचं? लालू प्रसाद यादवचं. मग लालू प्रसाद यादवने दुसऱ्या दिवशी पत्रकार बोलवले, आणि लालू प्रसाद यादवनी लगेच कमेंट द्यायला सुरुवात केल्या. यहा बहारों की नहीं चलेगी, यहा बिहारी की चलेगी. वा, इथं बिहारमध्ये बाहेरून आलेल्यांचं चालणार नाही, इथं बिहारीच चालणार. हे त्याचं कमेंट ऐकली. लगेच अटल बिहारीने दुसऱ्या दिवशी कमेंट दिली. त्यांनी पत्रकार परिषद घेतली. लालूजी, आप खाली बिहारी है,
हम अट्टल बिहारी. याला म्हणायचं वक्तृत्वाची धार. एकदा अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तान दौऱ्याला गेले. ते निर्भीड होते. पाकिस्तान दौऱ्याला गेल्यावर त्यांची मुलाखत घ्यायला एक पत्रकार बाई आली. त्या पत्रकार बाईचं लग्न झालेलं नव्हतं आणि ती पत्रकार बाईने पत्रकारिता करता करता अटल बिहारीला म्हणली, तुमचंही लग्न झालं नाही, माझंही झालं नाही, माझी अशी इच्छा आहे की तुमच्याशी निकाह करायचा. आता ते उर्दू शब्द सांगत नाही मी तुम्हाला, मराठीत सांगतो. माझी अशी इच्छा आहे की तुमच्याशी लग्न करायचं, पण लग्नाच्या पूर्वी सुन्मुख पाहताना काहीतरी द्यावा लागत. हा शब्द आहे का तुमच्याकडं? सुन्मुख पाहणं. आता त्याचा मला कमी अभ्यास झाला. बरं असो, कारण ह्या भानगडीत मी कधी पडलोच नाही. मी सख्या भावाच्या लग्नाला गेलो नाही. 25 वर्ष मी कोणाच्या लग्नाला नाही. हो, काहींनी माझं कीर्तन त्या गावात त्या दिवशी लग्न धरली. मी कीर्तनाला दांडी आणली, पण लग्नाला नाही गेलो. मला लग्नाला जात नाही कोणाच्या. काय भानगडे गणपती बरं आहे, बरं चाललंय माझं. ऐका, ती म्हणली माझी अशी इच्छा आहे, माझं लग्न झालं नाही, तुमचं झालं नाही, माझी अशी इच्छा आहे तुमच्याशी लग्न करावं, पण सुन्मुख पाहत असताना तुम्ही आम्हाला काश्मीर द्यावा, अशी माझी भावना आहे. अटलजी म्हणले, मी माझ्या भारत देशाची सेवा करता करता माझ्या प्रपंचाकडे लक्ष दिलं नाही. माझंही लग्न राहिलं होतं आणि मला सोयरीक पाहायला वेळ नाही, पण चला आली अंगावर तर घेतली शिंगावर या न्यायाने. मग ठरवलं तर तुझ्याशी मीच लग्न करतो माहिती. आणि तुझी इच्छा आहे ना सुन्मुख पाहताना काश्मीर द्यायचं, मी तुला सुन्मुख पाहताना काश्मीर देतो. पण आमच्या भारतात हुंडा घेण्याची पद्धत आहे, तर हुंड्यामध्ये मात्र अख्खा पाकिस्तान तुझ्याकडून घेणार आहे. म्हणजे हे ध्यानात धर महाराज. वा, याला माझं वक्तृत्व. हा, पुढच्या माणसाच्या हृदयाचा ठाव घेणारं भाषण पाहिजे. राजकारणी माणसाला वक्तृत्व पाहिजे. वक्तृत्व बोलायला नुसती धार पाहिजे, पण नुसतं वक्तृत्व असून चालत नाही, विकास करावा लागतो. मावली दुसरा विकास. काही नुसतेच बोलतेत, काही बोलायचं तारतम्यच नाही, काही बोलत येत महाराज. वा, आमच्या गावाला पाण्याची व्यवस्था नाही. गावाला पाठ पाणी आलं पाहिजे. गावाला पाठ पाणी मंजूर. काय बोलायचंय फक्त. एक भाषण होतं पुढाऱ्याचं, सगळ्या गावाने सांगितलं गावाला पाण्याची सोय नाही, गावाला पाठ मंजूर. लोक म्हणले पण पाठ बांधायला धरण बांधावं लागल, गावाला धरण मंजूर. एक जण म्हणला, अहो धरण बांधायला नदी तर पाहिजे, पठारावर गाव आहे. म्हणले गावाला नदी मंजूर. तर काय करा. त्याच्यात एक जण म्हणला, अहो पण ह्या भागात पाऊसच पडत नाही, मग धरणात पाणी कुठून आणायचं. म्हणले धरणात पाणी सुद्धा टाकू, त्याची तुम्ही काळजी करू नका. म्हणजे धरणात पाणी सुद्धा टाकायची व्यवस्था होईल. म्हणजे काय काळजी करू नका. संपला माझा विषय. तुम्ही भाषणं ऐकणारी माणसं आहेत म्हणून सांगितलं. संपला माझा विषय माऊली. म्हणून वक्तृत्व नुसतं चालत नाही, त्याने दुसरा सांभाळायचा विकास. सबका साथ सबका विकास. हा हा हा, सगळ्याचा विकास करता आला पाहिजे राजकारणी माणसाला महाराज. वा, पहिला वक्तृत्व, दुसरा विकास, आणि तिसरा विनम्रता. राजकारणी माणसाने कधीही गाडीच्या काचा वर घ्यायच्या नाही, कायम खाली ठेवायच्या. कोणी दिसला का होऊन राम राम घालायचं. हो, माणसं बसलेली का होऊन जायचं, होऊन चौकशी करायची, होऊन विषय काढायचा. तुम्ही आमच्यापाशी विषय काढलाच नाही, त्याचं कारण तुला पाडायचंय म्हणून काढला नाही. हा, तू होऊन विषय काढ. तू होऊन लोकांशी बोल. ज्याला राजकारण करायचं त्याने समाजाशी होऊन बोलायचं माऊली. वा, विनम्रता पाहिजे. विनम्रता. राजकारणी माणसाने हात जोडायचे. मतं मागताना लय करुणा भागतेत आपली महाराज. घ्या एवढ्या वेळेस द्या, एवढ्या वेळेस द्या, करुणा करतात. आणि एकदा निवडून आले का मग कुठं करुणा जाती, पुढारा म्हणती एक तया नाही करुणा. का त्यांना काय कोरोना झाला का काय, करुणा गेली कुठं ती. असो. आणि म्हणून पहिला सांगितलं राजकीय जीवनामध्ये वक्तृत्व, दुसरा विकास, तिसरा विनम्रता. चला, विद्यार्थी जीवनातले 3 वेळ, विद्या, वैराग्य. गृहस्थी जीवनातले 3 विनोद, वैभव, विनियोग. राजकीय जीवनातले 3 बोला, वक्तृत्व, विकास, विनम्रता. आता परमार्थिक जीवनातलं हे शेवटचं जीवन आहे माऊली. याच्या पुढे जीवन नाही, मग जेवण आहे. बर, याच्या पुढे जीवन नाही. परमार्थिक जीवनामध्ये 3 सांभाळा माऊली. पहिला वाचन, दुसरा व्रत, आणि तिसरा उद्या विश्वनाथ नाना बरोबर वारी. मला इथंच यायचं होतं. वा, पहिला वाचन. माऊली, तुम्ही संस्थेमध्ये श्री गुरु विठ्ठल महाराज घुले, श्री गुरु मारुती महाराज कुरेकर यांना पाहिलं जर असेल किंवा नसेल, महाराजांना विचारा. ही मंडळी सदैव वाचन करतानाच समाजाने पाहिले. कधी दारोगडा त्यांचं, ते आतून कडी लावून झोपत नव्हते. आतून कडी लावून झोपणारा साधू नाही,
साधूने काय कडी लावायची, ऑनलाईन पाहिजे साधूचं सगळं, नाहीतर मग कडी लावल्यावर साधूच ऑनलाईन होतो. असो ऐका, पहिला साधूने वाचन, आपण वाचन केलं पाहिजे, रोज हरिपाठ वाचलाच पाहिजे. मी कोटबेलला गेलो होतो, आमचे कडू महाराज ही मंडळी एक नाही 2 हरिपाठ घेतात. कोटबेलला मुक्काम केला, मी अनकवाड्याच्या बाप्पूंचा काकडा ऐकला, मी मुद्दाम गाठ घेतली. बाप्पू काय गोड काकडा म्हणतात म्हणजे, माऊली बापा माऊलींची कृपा म्हणले. वा, पहिला वाचन, माऊली वाचन करा, हरिपाठ रोज वाचावा, गाथ्याची 550 अभंग रोज वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरीच्या 200 ओव्या रोज वाचल्या पाहिजे. पुढचा जन्म आपल्याला महाराष्ट्रात भेटल हे सांगता येत नाही. ह्या जन्म भेटला नाही, ह्या जन्मात वाचन करा. पहिला वाचन. दुसरा व्रत. वारकऱ्याने 2 उपवास करायचे, एक आहे सोमवार आणि एक आहे एकादशी. हे 2 व्रत करायचे. व्रत करा एकादशी सोमवार. आणि तिसरं वारी. वारी केल्याशिवाय माणसाने मरू नये. हे वाक्य माझं नाही, सोनोपंत मामांचं. सोनोपंत मामांच्या चरित्रात त्यांची काही बोधप्रद वाक्य आलेत. सोनू मामा नेहमी म्हणायचे, महाराष्ट्रीयन माणसाने वारी केल्याशिवाय मरू नये, आणि मेला तर माणूस मेला असं म्हणू नये. मग आल्या मेला असो, हे मी जोडलंय पुढचं असो. आणि म्हणून माझी विनंती, वारीला जावं. नाही ज्याला 22 दिवस पायी चालता येत त्यांनी निदान 15 दिवस तरी चालावं. नाही 15 दिवस सुट्टी भेटली 10 दिवस तरी जावं. नाही 10 दिवस निदान 5 दिवस तरी जावं. नाही 5 दिवस निदान 3 दिवस तरी जावं माऊली. नाही 3 दिवस निदान 1 दिवस. कारण पंढरपूरचं ते वैशिष्ट्यच आहे. जसं जेजुरीचं वैशिष्ट्य आहे, जेजुरीला गेल्यावर पप्याच्या आईला खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावाच लागत, तिथलं ते वैशिष्ट्य असं आहे. तसं पंढरपूरचं वैशिष्ट्य आहे, त्याला 1 दिवस का होईना पायी चालावाच लागत. महाराज पायी चालला नाही तो पंढरपूरला आलाच नाही असं नेहमी. म्हणून नाही 20 दिवस तर निदान 10, नाही 10 तर निदान 5, नाही 5 तर 1 दिवस. कोणी म्हणत मला एकही दिवस जाणं होणार नाही, तू जगू नको. तुला कोणी आग्रह केला का, तुला काय पत्र आलं का जग म्हणून? बाबा काय तू नाही जगला तरी चालेल. महाराज हा वाया मनुष्य पण बहार वाहे तो वृषभ. आणि म्हणून माऊली वारी करावी. वा, वाऱ्या शुद्ध वाऱ्या 12 आहेत आणि वद्य वाऱ्या 12 आहेत. वद्यवारी संतांची आणि शुद्ध वारी देवाची. म्हणून 12 वारीला पंढरपूरला वारीला जाणार. तुम्ही पाहिलं नाही, वासुदेव महाराज आडगावकर होते, विदर्भातले होते. वासुदेव महाराज आडगावकर आजन भाऊ होते. ते पायी वारकरी दिसला तर गाडी उतरून दंडवत घालायची. महाराज पायी वारी करणाऱ्यावर खूप मला माहित नव्हतं पायी करतात ते. पायी वारी 12 वाऱ्याला जावं. कोणी म्हणाल महाराज 12 वाऱ्याला गेल्यावर पाहुणे रावळे म्हणते घरच्यांनी यांना वाऱ्यावर सोडलंय, मग 12 वाऱ्याला जाणं होणार नाही. मग त्याने 4 वाऱ्याला जावं. पंढरपुरात 4 वाऱ्या मोठ्या भरतात, आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री. म्हणले महाराज नाही 4 वाऱ्याला जाणं होणार, 2 वाऱ्याला जा. आषाढी कार्तिकी विसरू नका. मज म्हणून काही अभंगात डबल आलंय, जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी, होय होय वार करी, पाहे पाहे रे. डबल आले. आषाढीला कार्तिकीला जा बाबा, दोन्हीचा हाट भरले घनदाट. आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, अशी प्रमाण आहे. महाराज 2 वारीला जाणं होणार नाही, एका तरी जा. कधी एकादशी आषाढी करा एक खेप, मग न लगे हिंडणे.